गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹2.72 वाढलं. डिझेलच्या दरात ₹2.81 वाढ. मुंबईत पेट्रोल ₹2.72 तर डिझेल ₹2.81 महागलं. पेट्रोल डिझेलच्या दरात 12 दिवसात चौथ्यांदा वाढ. मुंबईत पेट्रोल ₹111.21 तर डिझेल ₹97.83 पुण्यात पेट्रोलच्या दरात ₹2.5 वाढ. काल ₹108.76 असलेला पेट्रोलचा दर आज ₹111.48 पोहोचला. पुरवठ्यावरती ताण येईल अशा प्रकारे कोणीही पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नये. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाजीवरती लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. हिंसक घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांना कारवाईचे आदेश. इंधन पुरवठ्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. नांदेडमध्ये पोलीस बंदोबस्तात डिझेल पुरवठा. कॅनमध्ये डिझेल देण्यास बंदी. पंपावरती महसूल आणि पोलिसांचा बंदोबस्त राहणार. समाज माध्यमांवरती इंधन टंचाईच्या अफवा पसरवल्यास गुन्हे दाखल होणार. हिंगोलीमधील पेट्रोल पंपावरती डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिक संतप्त. 12व्या दिवशी देखील विविध पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. इंधन टंचाईच्या झळा आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईपर्यंत. पेट्रोल डिझेल अभावी सायनमधील पेट्रोल पंप बंद. परळ उड्डाणपुलाखालच्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोल नाही. मुंबईच्या वडाळामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं. पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी. पिंपरी चिंचवडमध्ये पेट्रोल दरवाढीचा परिणाम. पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची तुरळक गर्दी. दरवाढीच्या विरोधात वाहन चालक संतापले. पेट्रोल डिझेलच्या दरवाढी विरोधात आम आदमी पार्टीचं पुण्यात आंदोलन. आपच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याची रिक्षा चालकांची मागणी. पेट्रोलचे भाव वाढले मात्र भाडेवाढ न झाल्यामुळे रिक्षा व्यवसाय तोट्यात जात असल्याची चालकांची खंत. राज्यात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा. पक्ष कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचं आयोजन. मोर्चामध्ये बैलगाड्यांसोबत पुढे गाढव तसंच पायडल रिक्षा आणि टांग्यांचाही सहभाग. छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावरती पुन्हा नो स्टॉकचा बोर्ड. 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिकांची नाराजी. जालन्याच्या जाफराबादमध्ये डिझेलचा तुटवडा. डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावरती वाहन चालकांसोबतच शेतकऱ्यांची गर्दी. रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरतीच जेवण उरकलं. धुळे जिल्ह्यातील 182 पेट्रोल पंपावरती 9 पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला. 9 पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपल्यामुळे लाडेन गावाजवळच्या पंपावरती ट्रक चालकांची डिझेल भरण्यासाठी गर्दी. 400 लिटरच्या टाकीत फक्त 100 लिटर डिझेल दिलं जात असल्यामुळे ट्रक चालकांची नाराजी. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेलचा तुटवडा वाढला. 62 पैकी 12 ते 13 पंपांवरती नो स्टॉकचे बोर्ड लागले. इंधनाअभावी नागरिक आणि मालवाहतूक चालकांकडून मोठ्या अडचणींचा सामना. पुरवठा नियमित करण्यासाठी स्थानिकांची मागणी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये इंधन टंचाईमुळे अजूनही पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. रात्रीपासून रांगेमध्ये उभ्या असलेल्या ट्रॅक्टर चालक शेतकऱ्यांची अवस्था बिकट. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कोल्हापूर हुपरी मार्गावरती रास्ता रोको करत इंधन दरवाढीचा निषेध. उंचगाव पुलाखाली रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोंडी. हिंगोली जिल्हा काँग्रेसच्या वतीनं दरवाढ आणि डिझेल टंचाईच्या निषेधार्थ आंदोलन. काँग्रेसकडून शहरातील इंदिरा गांधींच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करण्यात आली. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. पुण्यातील राजगड तालुक्यात पेट्रोल डिझेलची टंचाई नाही. फिरत्या पेट्रोल पंपाद्वारे थेट शेतकऱ्यांना डिझेलचं वाटप. पेट्रोल दरावरील दरामध्ये डिझेल पोहोचत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू. डिझेल टंचाईमुळे कांदा लिलावात सहभागी न होण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय मागे. लासलगाव बाजार समितीत 350 वाहनांमधून कांद्याची आवक. कांद्याला जास्तीत जास्त 1712 तर कमीत कमी ₹500 प्रति क्विंटलचा दर. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात साठवणुकीमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात सडत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. कमी बाजारभाव आणि खराब होत असलेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे कांद्याची गुणवत्ता घसरली असून साठवणूक सुद्धा धोक्यात. बीड जिल्ह्यातही शेतकऱ्याला सोलापूर बाजारात कांद्याला अवघा 50 पैसे प्रति किलो दर मिळाला. 602 किलो कांदा विकून ₹301 मिळाले. तर वाहतूक आणि इतर खर्चासाठी ₹1839 खर्च आल्यामुळे शेतकरी तोट्यात. वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांकडून खतं आणि बियाणं खरेदीला वेग. कृषी केंद्रावरती शेतकऱ्यांची गर्दी. दुसरीकडे बियाणांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली. 30 किलो बियाण्याच्या बॅगेच्या दरात ₹400 ते ₹500 वाढ. नवतपाच्या पहिल्याच दिवशी अमरावतीमध्ये तापमान 46 अंशांवर. पुढील 9 दिवस नवतपाचा नागरिकांना सामना करावा लागणार. नवतपामध्ये सूर्याची किरण अत्यंत तीव्र असल्यामुळे तापमानात वाढ होणार.
वर्धा जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. जिल्ह्यामध्ये उन्हाच्या तीव्र झळा कायम. उन्हाच्या तीव्रतेचा जनजीवनावरती परिणाम कायम. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. अमरावती जिल्ह्यात 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. तापमान 45 ते 47 अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिक हैराण. राज्यभरात वादळी वाऱ्याचं थैमान. जळगाव, धाराशिव, श्रीगोंदा, रायगड, रत्नागिरी, मालेगावला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं. शेती पिकांचं कांदा, पपई, केळी आणि डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त, तर काही भागात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ. जालन्याच्या परतूर तालुक्यातील आष्टीमध्ये वादळी पावसाचा तडाखा. रात्रीच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं मोठं नुकसान केलं. फुलवाडी येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू, तर झाडाची फांदी अंगावरती पडल्यामुळे एक महिला गंभीर जखमी. सोलापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासोबतच पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यामध्ये हॉटेलसोबतच पेट्रोल पंपाचे पत्रे अक्षरशः उडून गेले. तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. जळगावातील यावल आणि रावेर भागामध्ये पुन्हा पावसाचा फटका. काल झालेल्या वादळी पावसामुळे केळी पिकांचं सर्वाधिक नुकसान. तातडीनं पंचनामे करून मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी. धाराशिवच्या उमरग्यात विजेच्या धक्क्यानं इंजिनियर युवकाचा मृत्यू. छत्री विजेच्या तारांना लागल्यामुळे तरुणाला विजेचा धक्का बसला. तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त. राज्यातील 8,000हून अधिक गावांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा. 2,285 तहानलेल्या गावांना केवळ 703 टँकरद्वारे पाणी पुरवठा. राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांची स्थिती खालावली. राज्यातील धरणांमध्ये 30.88% पाणीसाठा शिल्लक. जालन्याच्या बदनापुरातील अप्पर दुधना मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा 43%वर. उन्हाच्या तडाख्यामुळे पाण्याचं झपाट्यानं बाष्पीभवन. 20 ते 22 गावांवरती पाणी संकट येण्याची शक्यता. पुण्यात 400 कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील 10 वर्षात 1,000 रोजगार निर्मिती होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही. राज्य शासन आणि अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार. या करारानुसार पुण्याच्या फुलगावामध्ये जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार. शेअर बाजारात मोठी उसळी. सेन्सेक्स 900हून अधिक अंकांनी वधारून 76,294 वरती, तर निफ्टी 242 अंकांच्या वाढीसह 23,961च्या पातळीवर पोहोचला. छत्रपती संभाजीनगरात आझाद समाज पार्टीचा एससी वर्गीकरणाविरोधात मोर्चा. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या निवासस्थानाकडे जात असताना आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात शरद पवार गटाचे पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन. शिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती होत असलेल्या अन्यायकारक कारवाईबाबत शरद पवार गटाचं पोलीस आयुक्तांना निवेदन. संबंधितांवरती कारवाई करण्याची निवेदनातनं मागणी. अकोल्याच्या बोर्डीमध्ये घोगा नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्याच्या निकृष्ट कामामुळे शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. संतप्त शेतकऱ्यांकडून संबंधित अधिकाऱ्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आंदोलनाचा इशारा. सीबीआयचं पथक पुन्हा लातूरमधील मोटेगावकर क्लासेसमध्ये पोहोचलं. आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात मोटेगावकर क्लासेसच्या चौकशीची शक्यता. आठवड्याभरात सीबीआयकडून मोटेगावकर क्लासेसची अनेकदा चौकशी. नाशिकच्या येवल्यातील भारममध्ये कपाळावरती चंद्रकोर असलेला बादशाह बोकड आकर्षणाचा केंद्रबिंदू. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर या बोकडाला मोठी मागणी. बोकड 10 ते 15 लाख रुपयांना विकला जाण्याची शक्यता. अमरावतीत विहिरीतील गाळ रस्त्यावरती टाकल्याच्या कारणातनं राडा. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाढोणा रामनाथ परिसरातली घटना. मध्यरात्री लाठ्या घेऊन 2 गटात तुफान हाणामारी. विहारात जैन साधू संतांच्या सुरक्षेसाठी बुलढाण्यामध्ये जैन समाज आक्रमक. जैन समाजाकडनं मूक मोर्चाकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना निवेदन. मध्य प्रदेशातील रीवा इथे आरिका माताजींच्या निधनाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलन. सांगलीमध्ये हमाल संघटनेचं बेमुदत धरणं आंदोलन. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात धरणं आंदोलन सुरू. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडनं काढलेल्या अध्यादेशाविरोधात आंदोलन. नाशिकच्या कारागृहातील अधिकाऱ्यांची पार्टी. पीएल ग्रुप टोळीला मदतीसाठी तपासात माहिती समोर. कारागृहातील अधिकाऱ्यांच्या सोबत पार्टी करणारा सराईत गुन्हेगार सौरव मिश्रा पीएल ग्रुप टोळीशी संबंधित. सौरव मिश्रानं तोतया IPS अधिकारी बनवून अनेकांची फसवणूक